कर्जत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्माबाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या क्रांतिकारी वारशाला महत्त्व असतानाही पंचायत समितीतील त्यांच्या मूर्ती असलेले दालन दुर्लक्षित असल्याचा आरोप समोर आला आहे। या दालनाचे छप्पर फाटलेले असून कोणतेही सुशोभीकरण न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। या उलट गटविकास अधिकारी, सभापती आणि उपसभापती यांची दालने सुशोभित करण्यात आल्याचा आरोप होत असून महापुरुषांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष झाल्याने पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। जुलैपर्यंत दुरुस्ती न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी आचारसंहिता संपल्यानंतर निविदा काढून 18 जुलैपूर्वी काम पूर्ण करण्याचे आवाहन दिले असून जिल्हा परिषदेकडून 10 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे महापुरुषांचे दालन लवकरच सुशोभित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बोला। नमस्कार, मी दशरथ मोरे। आपल्या पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी बुमाजी पाटील यांचे स्मारक उभारलेले आहे। परंतु त्यांच्या वरती जे छत आहे ते नादुरुस्त झालेले आहे, पूर्ण मोडकळीस आलेले आहे। तर त्याची आपण दुरुस्ती करण्यासाठी व्हिडिओकडे मागणी केली, परंतु व्हिडिओने आता आचारसंहिता असल्यामुळे 1 महिन्यानंतरचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आपल्याला। 1 महिन्यानंतर ते आपल्याला बोलले की आपण ती दुरुस्तीसाठी एस्टिमेट तयार करू आणि दुरुस्ती करून घेऊ। त्याचप्रमाणे आम्ही आज व्हिडिओच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो होतो। 10:30 वाजता सकाळी तिथे व्हिडिओ शूटिंग केली। तर 10:30 वाजेपर्यंत कुठले अधिकारी कार्यालयामध्ये हजर नव्हते, त्यामुळे आम्ही तिथे थंबची मागणी केलेली आहे की इन आउट सकाळी कर्मचारी किती वाजता येतात आणि किती वाजता जातात, तर त्यासाठी एक थंबची मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे तीच अवस्था तहसील ऑफिसची आहे आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांची आहे। तर मला वाटतं आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जेवढे सरकारी कार्यालय आहेत तिथे थंबची मागणी ही आमच्याकडून करत आहोत। तिथे थंबची व्यवस्था शासनाने